नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता कोकणात भात कापणी चालूच होणारा त्या अगोदरची कामा म्हणजे आमच्या भेडशीच्या मळ्यातली जी कामा करतात हो भाग मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. काय कामं असतात की पाणी अडवणे, त्याच्यासाठी ही आमच्याकडे खांद म्हणतात, खांद बांधणे, खैर साफसफाई करणे असा जा काम असता भात कापण्याची पूर्वी. ह्यो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे, कशी कामं करतात लोक. आणि काही दिवसांनी आता भात कापणी चालू होणार, त्याच्या अगोदर ही पूर्वतयारी करूची लागता. पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, आम्ही आता इकडे मळ्यात दिलेलो आहोत आणि आज मळ्याचं हे बेनावड म्हणा बाण बंदोबस्त आता मी पूर्ण तुमका हे व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा, हे आमचं रोड आहे इकडे आणि इकडे वाट आमची भेडशीत जाऊच्या मळ्यातली वाट आणि इकडे साफसफाई चालली आहे वाटेची. आता भात कापणी चालू होणार जोरात. हे बघा, काम चालू झालेलं. आता वाट्याचं काम चालू केलं नाही, नंतर मग माती बिती काढतील तुमका दाखवणार, रई कशी मारली जाता. आणि आता खांदीचं काम करणार तिकडे संध्याकाळी. तर सर ही बेनावट चालली आहे, माणसा येण्या जाण्यासाठी व मार्ग तयार करतो तिकडे. हो बघा कसे बसलेत बघा, बसून कसा रानबीन काढतात बघा इकडे. हे बघा असं काम चाललेलं असं साफसफाई. बघा कामगार किती येते बघा. अजून तिकडे होत खाली जेवण बनवतात, काही तुमका दाखवणार. हा बरोबर. मधोब कसो का वाना उलो आतो सगळा रानबीन सगळी साफसफाई चाललेली आहे. बघा कशी साफसफाई करतात ते बघा. मग राहणार चलोक नाही ना गावणार, त्याच्यामुळे ही वाटेवरली सगळी घालणार साफसफाई चाललेली आहे. काय फिरवते रे, कोयती फिरवते की आधी मेल्या बेनावड करून तर मग कोयती फिरव. कसं माव माव करता तो बघा. हो मेन आमचो कामगार जाणकार म्हणून. हा तर तो घाम बघा काय इलेलो आतो, काम करून दमलेलो. झाली वाट बहुतेक झाली ना बेनून. आता पुढचा काम दाखवूया. आता जेवण दाखवूया. हे मुंबईवाले पण इलेले होत आता भात कापूसाठी. आज पहिलोच दिवस आणि दिवाळीची सुट्टी पडली, त्याच्यामुळे ते कामा केलेले आहेत. शेतीची आवड आहे ना त्यांना. आणि थोड्या दिवसांनी बघा मग चिंगळा बिंगळा कशी धरतील ती कोलंबी. हे बघा अशी साफसफाई केलेली आहे. आता येण्या जाण्या किंवा मार्ग अगदी मोकळ झालेलो. जंगल असा पावसात रुजलेलो, चारो म्हणा काय म्हणा डांबा म्हणा. हे बघा अशी साफसफाई केलेली आहे. हे बघा हे आता खाली चालले तिकडे खाली मळ्याच्या दिशेने. इकडची आता बेनावट झालेली. आता पुढचा भाग तुमका दाखवणार. बघा हे आता पाणी पियोग चाललेले आहेत. आता दमले आहेत, खाली चालले आहेत. आता मळ्याच्या दिशेने चाललेले आहेत. पुढचं काम तुमका दाखवतोय थोड्या टाइम. आता प्रत्येक वर्षी असं काम करूच लागता कसा अंजू. हा दरवर्षी अशी साफसफाई असता, मळ्याचा बंदोबस्त. आता केलो जाणारा थोड्या टायमात माती काढणार आणि खानबिन लिपणार. हे तुमका भाग मी दाखवणार या व्हिडिओत. हे बघा किती कामगार आहेत बघा. अजूनही तिकडे मळ्यात खाली शिल्लक आहेत कामगार. ते आता पाण्यासाठी पाणी पियोग चाललेले आहेत. हे बघा अशी वाट ही तयार केला नाही. हे बघा येण्या जाण्याचा मार्ग असा काम असता. आवड आहे हो, शेतीची आवड म्हटल्यानंतर सगळी कामाची पण आवड लागता. काही दिवसात आता भात कापणी चालू होणार, तोही भाग मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओत. हे बघा ही आता नवीन पिढी आहे. आमचे जे जाणकार होते ते आता गेलेच. आता ही नवीन पिढी आहे. हे बघा सगळे म्हातारे कोण आता राहिले नाही शिल्लकत. एक दुसरंच म्हातारो राहिलेलो फक्त. आणि आज जेवण पण इकडे आम्ही बनवणार, तोही भाग तुमका दाखवणार. बघा अशी साफसफाई केलेली आहे वाटेची. जी रान असता. हां जेवण पण तयार आहे. चालू आहे तुमका दाखवतो इकडे जेवण इकडे बनवतो.
स्पेशल घरणे तिकडे जयू मुंडे, राजा मुंडे. असं इकडे आमचं मळ्यात येण्याचा मार्ग तो आता साफसफाई केलेली आहे. काटेरी असता ही सगळी असं साफसफाई आजूबाजू येण्यासाठी मार्ग मोकळं केला मी. हे बघा स्पेशल जेवण इकडे तयार करतात जयू मुंडे आणि राजा मुंडे. हे जेवणार असतात कायम. आता भात हो बघा दाखवता इकडे तयार झालो होता भात. हे बघा हे भात झालो की नाही तयार? हा तयार झालो ना? तयार झालो. इकडे डाळ पण तयार होता. हे बघा थोड्या टायमात तुमका जेवण दाखवणार. भात बघा अजून मटन चिकन येणार अजून होतात. आता ही तुमका दाखवणार. हे स्पेशल आचार्य त्यांना मागणी असतात मोठे मोठ्या हॉटेलमध्ये. हे बघा आता भात तयार झालेलो स्पेशल भात आहे एकदम खळखळीत चायनीज सारखं. खायचं तांदूळ खायचं या वाडा कोलमचा भात बघा काय एक नंबर. हा सरसिया. आता यावर्षी सगळा मळ्याचा वाडा कोलम लावलेला भात आणि यावर्षी तो रेट 60 रुपये किलो. तुमका जर तांदूळ हवं असतील तर आमका कॉल करा. हे बघा जी खाण म्हणता होती ही खाण. ही बघा पाणी बघा किती वाहतात जोरात. हे बघा आता हे बांधकाम इकडे करणार आम्ही. एकदा पाणी भरतेच असतात आतमध्ये घेणार ना. आता खळी टाकणार आणि माती. बघा या पद्धतीत पाणी इकडे वाहत आहे. आम्ही खाण म्हणतो आमच्या गावच्या पद्धती. पाणी बघा किती जोरात वाहतं आता. हे पूर्ण आता मातीनं बांधकाम करणार इकडे. यात काम झाल्यानंतर मग भात कापणी चालू होता. दरवर्षीची कामं ती. बघा असं पाणी असतं इकडे. किती पाणी आहे बघा होता. आता सुट्टी लागली हा. आणि बघा ह्यो आमचं इकडे बेडशीचं मळं. आता मी तुम्हाला दाखवतो इकडे. ह्या बघा एवढा पाणी असतं ह्याचं आता पूर्ण मी बंदोबस्त करणार. पाणीच आतमध्ये घेणार नाही जास्त. आणि बघा इकडे या बांधाची अशी साफसफाई केलेली का कामगारांनी सकाळीच. हे बघा इकडे पुढे काम करतातच तिकडे. हे बघा या असं येण्या जाण्याचा मार्ग पूर्ण मोकळं केलेलं. आणि काही दिवसात आता भात कापणी चालू होणार आपल्या मळ्यातली. हे बघा ह्यो नाचणं इकडे लावलेलो. नाचण्याक अजून टाईम अजून तयार होतो तो. हे बघा हो बघा नाचणं. काय पाणी जाता ना? नाही अजून पाणी लय या. हो टाइम द्या दुपार नंतर तो जेवण माती काढू का? जेवण झाल्यावरच काढूया माती. आता पूर्ण इकडे बेनून घेतलेला तो बांध साफसफाई झालेली. आता नंतर माती काढणार. हे बघा इकडचं आमचं भेडशीचं मुळं. आता काही दिवसात आता कापणी चालू होणार इकडे. त्याच्यासाठी ही पूर्वतयारी चालू झालेली आहे जोरात मळ्यात. भात एकदम आता पिवळा पिवळा व्हायला मळ्यात बघा. आता लांबनात दाखवतोय. बघा ऊन पण भरपूर लागतं अरे. हे बघा अशी सकाळपासून अशी ही बांधाची साफसफाई झालेली आहे. कारण येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळं करूच लागतं पूर्ण. कारण जेवणा बिवणा माणसं आणतात ना गुरपाटतील. त्याच्यामुळे ही साफसफाई करूची लागतं. हो बघा ह्यो आमचं बेडशीचो मळो. आता तयार होईत दिलेलो लाल लाल झालेलो. आता जवळजवळ कापणी झालेलो. आता हे 5-6 दिवसात चालू करणार कापणी. बांधाची कडणीक जे रय असतात म्हणजे कुर्लीने जे रय काढलेले असतात त्याच्यासाठी हे बघा ही आता इकडे बेंता. आणि ती बघा खाली तिकडे पाणी जा तिकडे बोंबाट येतं तिकडे रई पडले ते आता पूर्ण आम्ही चुंजून घेणार. हे बघा इकडे साफसफाई करतो तिकडे. पूर्ण फोकरूच आता नंतर मी तुमका दाखवणारच आहे. असं काम चाललेलं प्रत्येकाचं. असं इकडचा मळ्याचा भाग हा मोठा भाग हा. सगळ्यात आता कॅच करता येत नाही मोबाईलमुळे. काय दिसता तेवढा दाखवतोय. बघा नाचणं पण इकडे लावलेलो. आता काही दिवसात तयार होणार. आणि येताना हो भाग दाखवणारच आहे मी. बघा असं नाचणं तयार होता इकडे. बघा नाचण्याची कणसं बघा 10-15 दिवसात तयार होणार हो नाचणं आता.
जवळजवळ एका बारशी येतील. बारशीच्या टायमाक कापू वेचू होणार. वेचणी त्याची होईल. आम्ही बांधा हे बघा दुपारचं जेवण दाखवते आता तुमका मी इकडे. हे बघा चिकन बघा तयार करता इकडे. तिकडे की पाणी होतो. हे बघा असं साफसफाई करता आता. धुवून घेता. हे बघा काय काय आता जेवण बनवलं राजा जरा दाखव बघूया. हे बघा माका घरनं आता जेवण दाखवता काय काय झालं आता. हे बघा ही बटाट्याची भाजी. जो चिकन नाही खाणार त्याका ही बटाट्याची भाजी आहे. आता तिकडे आमटी दाखवता डाळ म्हणून. हे बघा ही डाळ बनवलेली आहे. आता त्या टोपातला दाखवता काय आता भाता वाटता. हो बघा हो स्पेशल एकदम भाता. बघा भात बघा या मळ्यातलं तांदूळ होतात वाडा कोलम असं भात स्पेशल बनता. हे बघा हे घरणे होते बघा. आणि आता चिकन थोड्या टायमात तयार करणार. त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे. बघा इकडे आता इकडे धुवून घेता आणि आता फोडण्यात देताना दाखवणार. आणि दुपारी जेवणार. त्याच्यानंतर दुपारनंतर आम्ही काम करणार खांतीचं. हे बघा हे बघा मसाले एकदम तयार करू. आता भाजून घेता. हे बघा गोडो मसाला असता. आता हो तयार करतात. नंतर मग चिकन टाकणार. हे बघा मसाला कसं तयार करता दाखवते तुमका. हे बघा मटणासाठी चिकनसाठी त्या पद्धतीचं असं भाजून घ्यायचं. नंतर मग चिकन टाकायचं. मग तुमका दाखवणार कसं तयार होता. हे बघा फळी आणतात. आता तयारी चालली आहे. खान बांधणार त्याची ही पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे. अशी तयारी करूची लागता. ही तयारी करतात आणि संध्याकाळी आता खान बांधणार. आता तुमका दाखवतो. हे बघा तयारी जोरात चालू झालेली आहे. इकडे आता माती काढतात. मेस्त्री सगळी तयारी करतो तिकडे. आता खांतीसाठी कसे फळी लावायचे ह्याची पूर्व तयारी जोरात चालू झालेली आहे. जे वर्षाचे फळी असतात ते उलटे उलटे बघणार इकडे लावून वरती. आणि नंतर मग ते पाण्यात तिकडे लावणार. ते तिकडे माती खणतच अशी तयारी आहे. प्रत्येक जण वेगवेगळी कामं करतात. आणि आता थोड्या टायमात जेवण होणार. नंतर कामाक लागणार. हे बघा म्हणजे अरेंजमेंट बघा काय चालली आहे ती. हे बघा अशी अरेंजमेंट चाललेली आहे. प्रत्येक जण काम वेगवेगळं आपला चालूच असतं. हे बघा हे फळीवाले आहेत. हा हे मेन जाणकार म्हणून फळीवाले आहेत. हा मेस्त्री म्हणून. आणि हे बघा हे बिगारीमध्ये मोठं तिकडे बिगारीचं काम तिकडे चालूच. तो बघा तिकडे माती कसं टाकतात. तो आमच्या पोटावर पण टाकीत माती. पाणी बघा काय वाहतं आता. आता पाण्याचा पूर्ण बंदोबस्त करणार. हे बघा दिनेश मोठे गाडी ड्रायव्हर आहोत. तुमका गाडी बिडी लागली तर तुम्ही फोन करा. कामा केलेले आहेत मळेकरी आहेत ते. ही माती परत आता मध्ये उपयोगी येतात म्हणून आता एके बाजू ठेवली जातात. मेस्त्रीकडे काय अरेंजमेंट करतात. इकडे फळे कसे लावायचे काय कसं करायचं हे आमचं जाणकार म्हणून एक आता आमच्या विलासवारी का बघा. बघा चिकन कसं तयार करतात तुमका दाखवतोय मी इकडे. बारीक केलाच नाही मोठच. हे बघा एकदम स्पेशल जो आता चिकन तयार होता. मोठच पीस ठेवलं. पीस पण चांगले ठेवले आणि हॉटेल सारखे. बघा चिकन कसा तयार होता बघा.
आवाजच बघा, एकदम सुरसुरीत चिकन बनवता मस्तपैकी. धूर हा त्याच्यामुळे सोय दिसत नाही. हा या बघा, दुपारचा जेवण चाललेलं आता. वाट टू वाट खायत तो. हे बघा, आता आम्ही इकडे बिडशीच्या मळ्यात दिलेलंच आहोत. आणि आमचे मळेकरी आता कसं काम करतात माती येतात आहे दाखवणार आहे. रई बाण बंदोबस्तसाठी ही माती काढूची लागतात. चिखल असता हो. हे बघा कशी लाईनीत राहिलेत बघा. आणि एकमेकाकडे अशी गोळी देतात आणि ती लाईनीत अशी घेऊन येतात. ते बघा वर बांधावर. ते बघा तिकडे आमचे काढणारे विलास वारीक आणि पूर्ण गँग मळ्यातली 12 शेती म्हणून बघा कशी काम करतात बघा इकडे. आणि बघा या पद्धतीत अशी माती देतात एकामेकाकडे. हे बघा या पद्धतीत एवढी आता जेवल्यानंतर माती काढलेली आहे. बघा कामाची पद्धत बघा कशी आहे ती. एकमेकाकडे अशी माती देतात आणि ती आता इकडे आम्ही जमा करतो आणि उद्या ती तिकडे खांदीसाठी नेणार. असं काम असतं मळ्यात अगोदर 5-6 दिवस. बांध बिन काही फुटलेलो असलो तसं हे मातीने लिपलं जातं. नाही तर घेणार तशी होता ती. हे बघा रईचं काम म्हणता होते. हे बघा असं काम करू तर लागतं इकडे. हे आता फोकरतच रई. खाली गेलो तू. बघा चहा आता तयारच आहे इकडे. वर्षा नको येऊ म्हणता. या तुम्ही. हो आमचा मेन माणूस हा आता रईची परीक्षा करता इकडे. बाबा कितपत बुतुरा हे रुंद हा बुतूर हा बघा ती फोकरून सोन बाब. हा हे बघा अशी बेळा असतं ते कुर्ल्याने काढलेली मोठी ती मोठी होतात बेळा.
आता मग रय पडता हा आता हे तोंडून टाकणार आहे बघा. आता हे चहा पिऊ येतं तिकडे हात पाय धुवतात. बघा कसं रिकता तो बघा बिळाचा असे रय असते बघा. किती उंच खोदला ना बघा इकडे. या पाणी बघा किती. आता रिगलो भुतुरा माती काढता एका रय म्हणतात. आता ती चोरणार हो चोरणार पण भारी हो जाणकार आहे ना पूर्वी तो ऐकला हो कसं रिगलो तोच बघा. त्याचा कसं भारी असतं ऐकला. हा हे बघा एका रय म्हणतात. असे बांधाक पडतं ते बघा. बांधाक आता इकडे माती काढून ठेवलेलीच आता तयारीत एकदम. अजून माती काढणार आणि ती मग चोंदून टाकणार. बघायचं नाही आणलं म्हणून ना. खोटा बोलून मावरा कसं लागत. बघा काय कसं असतात. कसं बिळात पाय घालून माती भरता तो बघा. हे रई म्हणतात हे बांधाक असतं ते बघा. हे बघा तिकडे वालीवर असे माती देतात तिकडनं. हे बघा माती आता बांधा काढलेली आणि तिकडे रेसाठी तिकडे नेणार खान बांधणार तिकडे आज. हे बघा हे आमचे कामगार भिडशीचे. हे बघा बघा कामगार बघा कसं आता नेतात ते बघा. असा काम करूचा लागता तेव्हा आता भात ने हे नाचणे म्हणता असते. हे असं काम असता. हे 8 दिवस असं करूचा लागतं अगोदर काम. नंतर ही बघा ही भात शेती आम्ही कापणार. पूर्ण पाण्याचा बंदोबस्त केला जाता अगोदर. ही बघा ही अशी बांधाची कणिक जे रय असतात हे असे मारूचे लागतात. हे बघा कामगाराचा इकडे सूर्यकांत मोंडे याची रय आहे. आता इकडे हे बघा फोकरतात इकडे त्याच्या बांधा का इकडे रय पडलेली आहे. तर आता अशी मारूची लागतात. हो बघा कसं बिळात आता खाली उतारलेलो असे बिळा असतं. हा कसं बिळात गेलो होतो बघा. यो ते अशी हांजी पडतात आणि मग मळ्याचे नुकसान होता. त्याच्यात हे रय मारूचे लागतं. ते बघा गोळी आणतात गोळी आणता कसं बिळात गेलेलो होतो बघा. दिनो मंडो भारी आहे गिनार बेळा बेळात ना. अशी माती काढूची लागतात. दिने काढ पुतरली माती काढ सगळी पाठीवर बोळा. हा भुयार दिसो का आता बघा कसा भुयार आता भुतू. आणि जो मेन नाटो असत ना तो कोर जरा नाही काय मोठा था बघा. बघा गोळी कसं तापता तो बघा. कसं बिळात जाऊन तापता तो बघा. हो भारी चापणार
हो बघा हा ही सूर्या मोंड्याची रया कसं रिगलो बघा हा? बघा हे बघा इकडे वालीर इकडे माती घेतात चांगलं गेलो हा जवळ हा जाऊन जात जाम होऊन जात अंगाकडे चिखल किती लागलो होतो बघा हे बघा आज जो दुसरो दिवस हा आणि ही पंगत आता बसलेली आहे जेव का दुपारचं टायमिंग झालेलो जेवा भरपूर जेवा हा बघा जेवण काय असतात या पद्धतीत जेवचा लागतात तर पोट भरणार मध्ये जेव तू भात बीत भरपूर ऐकलं मध्ये काय काळजी करू नको आमचो अनंत दाखवते अनंत कसो जेवता तो हे बघा पानार जेवतात आमचो अनंत या कायता बघा इकडे बघा रे जरा दिनेश जरा इकडे हा आज मच्छी हा मच्छीचं जेवण हा पण झाला चिकन हे बघा असा शेतकऱ्याक खाना लागता कष्ट पण करता आणि हे बघा असा पद्धतीत खाऊचा लागता तर काम ह्या मातीत काम करूचा वगैरे पण त्या हा मच्छीच बघा काय स्पेशल मच्छी आहे ती एकदम हो घरनो आमचो स्पेशल घरनो जेवी म्हणलो बस बघा कांद्याची आता पाळा बसवणार त्याच्यासाठी पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे नंतर ही बघा ही खांद बांधणार इकडे माती येईन बघा हे पाळ बसवणारे मिस्त्री होता विलासवारी पाळ जजमेंटने बसवणार आता ते पाळ म्हणजे लाकडाचा हे असता तसं बसवणार पायपावर खाली पायपा असा काम करूचा लागता त्याच्यानंतर ही फळे घालून इथे माती लिपणार असा खान बांधणे म्हणतात हे बघा खांदीचं काम जोरात चालू झालेला आता हे बघा खान लिपणे आता तुमका दाखवते हे बघा कशी आता भिडावतं ते दाखवते असं काम करू तर लागतं ही आता माती आणून ठेवलेली अकल आणि आज तिचं काम पूर्ण करणार बघा अशी माती आता काम करू तर लागतं हे मळ्याचे कामगार सगळे 12 शेती म्हणतात ते हे शेती हे बघा काम चालू आहे इकडे मळ्याचा या पद्धतीचं काम करूचा लागतं आहे बघा कल माती आणून ठेवलेली होती आता ती खान लिपतं तिकडे बघा असं काम करूचा लागतं एकदम जलद हे बघा हे खाली फळे लावसाठी आहेत माणसं इकडे आणि वरना इकडे माती टाकतो ते बघा असा बंदोबस्त केला जात आहे बघा हो मेन माणूस हा
व फळीये रस्ता वगैरे. आणि हे आमचे मळ्याचे मुकादम म्हणून विजय मुंडे ते बसले तिकडे मार्गदर्शन करतात कसं काम करून घेतात तर बघा. आणि आमचे सर पण तिकडे बसलेले आहेत बघतात कामाची रूपरेषा काय चालली आहे तिकडे. जाणकार आमच्या मळ्यातलो विलासवारी तो आता कसं माती मारता तो बघा. बस बस बस.